वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। राज्यसभेत दुसरी इनिंग आता सुरू करणार आहे। खरं तर नितीश कुमार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नितीन नवीन यांनी देखील राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असल्याचे मुंबईत भारतीय जनता पक्षाने भाकरी फिरवली। मुंबई भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवी कार्यकारिणी घोषित केली असल्याची माहिती आहे। भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजीत मिश्रा यांची वर्णी लागली आहे। तर गणेश खणकर यांच्या जागी विनोद शेलार यांनी महामंत्रीपदी आता त्यांना संधी देण्यात आली आहे। कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंग, महिला मोर्चा अध्यक्षपदी योजना ठोकळे आणि ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नगरसेवक सनी सानप यांच्यावर आता जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर मुंबई भारतीय जनता पक्षाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। अमित साटम यांनी ही नवी कार्यकारिणी घोषित केली असल्याची घोषणा केल्याची माहिती। गणेश खणकर यांच्याऐवजी आता विनोद शेलार यांना संधी देण्यात आली आहे। नाशिकच्या गोविंदनगर परिसरातील मालती IVF सेंटरवर नाशिक महापालिका आरोग्य विभागाने छापा टाकत केंद्र सील केलं असून त्याची मान्यता देखील आता रद्द करण्यात आली। आतापर्यंतच्या तपासात 7 ते 8 महिन्यांपूर्वी हे केंद्र सुरू झालं होतं। केंद्राचे डायरेक्टर म्हणून बदलापूर पोलिसांच्या अटकेत असलेले अमोल पाटील आहेत। तर त्यांच्या पत्नी वंदना पाटील या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असून सोनोग्राफी मशीन देखील वंदना यांच्याच नावाने नोंद झाल्यानं खरं तर ही माहिती आता समोर आली आहे। दरम्यान शहरातील इतर सर्व 25 IVF केंद्रांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। पाहूया। ठाणे महापालिका वैद्यकीय विभाग आणि बदलापूर पोलीस स्टेशन यांच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तिथे एका फ्लॅटमध्ये IVF सेंटरच्या संदर्भातलं कामकाज सुरू आहे आणि तिथे मालती IVF सेंटर नाशिक यांचं प्रमाणपत्र आढळलेलं आहे। बदलापूर पोलीस स्टेशनमार्फत याचा सविस्तर तपास सुरू आहे। त्या अंतर्गत त्याचा आधार घेऊन आपण आज मालती IVF सेंटर नाशिक याची आपण नोंदणी रद्द केलेली आहे आणि पूर्णतः सेंटर हे सील केलेलं आहे आणि त्यांची जी महत्त्वाची कागदपत्रं आहे ती सध्या आपण जप्त केलेली आहेत। कागदपत्रांचा सविस्तर अभ्यास सुरू आहे। त्या कागदपत्रामध्ये जर काही संदिग्धता आढळली तर आपण इथून पुढे त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत। पुण्यात कात्रज या ठिकाणी कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे। जांभूळवाडी दरीपूर बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती। 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।